आदित्य ICPLच्या मैदानावरती खूप चांगला खेळ या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये या आदित्यने केलाय. तो आदित्य इथे काय करेल? पहिलाच बॉल उडवलाय लॉंग ऑनच्या दिशेमध्ये. क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचेल बॉल जाईल गोळीच्या वेगानं सीमारेखा पार. आजच्या दिवसातला पहिला दमदार चौकार. तर अगदी पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर चौकारानेशी डावाची सुरुवात मैदानावरती केली जाते. अतिशय वेगाने चेंडू टाकला गेला होता, परंतु तितक्याच जोरदार प्रतिहल्ला त्या चेंडूवरती बघायला मिळाला. लॉंग ऑन रिजन मध्ये संधी देखील नव्हती खेळाडूला चेंडूपर्यंत पोहोचण्याची. जोपर्यंत खेळाडू चेंडूवरती पोहोचेल तोपर्यंत बॉलने मात्र ट्रॅव्हल केली बाउंड्री लाईन आणि 4 धावा अगदी पहिल्या बॉलवरती शिवा शर्माच्या येताना आपण पाहू शकाल. आदित्य एक आक्रमक सुरुवात आणि एक आक्रमक रवैया आपवणारा खेळाडू आणि अगदी पहिल्याच बॉलवरती आपली ताकद सिद्ध करत असताना ठोकतोय चौकार. पुढचा बॉल हवेमध्ये. इथे देखील ऑन साइडला फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि हा बॉल देखील जाईल टू बाउन्स इनटू द फेन्स. 4 धावांसाठी आणखीन एक बिग हिट, आणखीन एक चौकार. 2 चेंडू 2 दिशेंमध्ये खूप सुंदर असे फटके आणि बॅक टू बॅक बाउंड्रीज मैदानावरती फलंदाज आदित्यच्या माध्यमातून आपण जरूर पाहतोय. नीटचा चेंडू हा बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नव्हता, परंतु आउटफील्ड थोडीशी फास्ट आहे आणि तेच कारण की टप्पा पडल्यानंतर चेंडू स्किट झाला आणि बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती 2 घणाघाती फटके चौकार येताना आपल्याला बघायला मिळाले. पुढचा चेंडू इथे आपण पाहिलं तर पॅड लाईन अटॅक बघायला मिळाला. विकेटच्या अगदी अंतिम चरणामध्ये बॉलला टाकण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र चांगला कमबॅक शिवा शर्मा याचा. या वर्षी एका वेगळ्या लयमध्ये शिवा चांगली गोलंदाजी नेहमी त्याने दाखवली आहे. परेश खडकेला शांत ठेवलं होतं एका मॅच मध्ये आणि तो शिवा यावेळेस समोर असेल प्रसाद तावरे. पहिला बॉल देखील सुरेख होता. दुसरा चेंडू थोडासा खराब शिवाचा. तिसरा चेंडूवरती चांगलं कमबॅक आणि इथून मात्र चौथा आणि प्रसाद साठी पहिला चेंडू कशा प्रकारचा असेल तुर्तास हे देखील पाहणं गरजेचं. गोलंदाज शिवा राईट आर्म ओव्हर द विकेट्स. यावेळेचा बॉल इथे मात्र अतिशय सुरेख नजरेस समोरून चेंडू काढला. अतिशय वेगवान चेंडू. प्रसाद देखील मी म्हणेल इथे चकित झालाय. टप्पा पडल्यानंतर जवळपास चेंडूने आतलं वळण घेतलं आणि तिथून आपण पाहिलं तर पूर्णपणे बीट होताना हा खेळाडू मैदानावरती. चांगला चेंडूची समाप्ती. पुढचा बॉल इथे आपण पाहिलं तर मिस हिट. तो देखील जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी. हिट्स हाय, हिट्स ह्यूज, हिट्स मॅक्सिमम 6 रन्स. तर षटकार आला. आपण पाहिलं तर पाण्यावरती चेंडू आदळण्याचा प्रयत्न होता. लेग स्टिक वरती चेंडू टाकला गेला आणि तिथून आपण पाहिलं तर जवळपास 6 धावांसाठी लगेच पुढचा बॉल. इथे पंचांचा इशारा अवांतरचा. ऑफस्टिकच्या भरपूरच बाहेर अगोदरचा चेंडू लेग स्टिक वरती पिच केला. त्यानंतर आपण पाहिलं तर सेफ लाईन वरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. वाईट आउटसाइड दी ऑफ स्टंप आणि त्या प्रयत्नांमध्ये थोडीशी दिशाहीन गोलंदाजी. व्हाईट बॉलचा इशारा. एकूण धावांचा विचार केला तर जवळपास 16 धावा अगदी पहिल्या बॉल मध्ये, पहिल्या 5 बॉल मध्ये आणि त्यामध्ये आणखीन 6 जोडल्या जातील. लांबच लांब, लांबच लांब, लांब 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 षटकार. लांब लांब षटकार. तर नक्कीच आपण पाहिलं तर अतिशय बलाढ्य असा फटका मैदानावरती बघायला मिळतोय फलंदाज प्रसाद तावरेच्या बॅटमधनं. बॅक टू बॅक 2 षटकार त्यांनी लगावले आणि 2 षटकारांच्या मदतीने टीमची धावत संख्या तब्बल आपण पाहिली तर 22 धावा धावफलकावरती. पहिल्या ओव्हरची एक आक्रमक सुरुवात मैदानावरती शिवा शर्माची पिसं काढल्याचं म्हणावं लागेल, कारण की तब्बल 2 चौकार आणि 2 षटकार त्याच्या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळाले. चला 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 मॅच सुरू करायची आणि आयोजकांना विनंती पुढच्या संघांना देखील संपर्क करून ठेवायचा आहे.
चला गोलंदाजाचं नाव पोहोचवायचं आमच्यापर्यंत. प्रणव. तर नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रणवला आपण पाहतोय. टीम कडून सांघिक स्वरूपाचं दुसरं आणि स्वतःचं पहिलं षटक कमबॅक करावं लागेल. पहिलं षटक भरपूर मागं ठरलंय. प्रणव काय करेल इथे हे देखील पाहणं गरजेचं. पहिलाच बॉल इथे मात्र उडवलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय जरूर आणि अगदी पहिल्याच बॉल वरती मोठा हादरा. चेंडूने अंतर गाठण्याऐवजी गाठली उंची आणि तिथून मात्र पहिल्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. आदित्य बॅक टू दी पवेलियन. तर या दरम्यान आपण पाहू शकाल सन्माननीय श्री योगेशजी पोपेटा साहेब यांचे इथे शुभागमन होत आहे. त्यांचं करूयात मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. आणि साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती मात्र नक्कीच स्थानापन्न व्हायचंय. सन्माननीय श्री योगेशजी पोपेटा साहेब आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन मात्र या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. तर नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. प्रणव याला पहिल्या बॉलवरती सफलता मिळाली आहे. आत्मविश्वास थोडासा वाढलेला असावा गोलंदाजाचा आणि त्याच आत्मविश्वासानं गोलंदाजी करावं लागेल. प्रसाद तावरेची विकेट या मॅच मध्ये भरपूर महत्वपूर्ण असेल कारण की प्रसाद तावरे त्याच्या बॅट मधून आतापर्यंत 2 चेंडूं मागे 2 घणाघाती फटके येताना आपण सर्वांनी पाहिलेत. पुढचा बॉल प्रसाद साठी फुल टॉस चेंडू आहे आणि फुल टॉस चेंडू रबर बॉल मध्ये द्याल तर त्याचे परिणाम जर तुम्हाला भोगावेच लागतील. बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एंड टू द फेन्स. 4 धावांसाठी येतोय आणखीन एक चौकार. तर धन्यवाद डीजे. खराब चेंडून त्याचा घरपूस समाचार. 4 धावाला मागच्या बॉल वरती. पुढचा बॉल प्रणवचा. इथे देखील आखूड टप्प्याचा बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जज करतोय. जेल घेणं गरजेचं होतं. 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली पडत होते परंतु शेवटच्या क्षणाला वगैरे चेंडू अडवण्यामध्ये सामर्थ्य दाखवलं गेलं विशू यांच्या माध्यमातून आणि तेच कारण आहे की या बॉल वरती 2 धावा वेगाने धावून पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांच्या मदतीने तब्बल 29 धावा धावफलकावरती 29 ऑन द बोर्ड. 4 चेंडूंचा खेळ जवळपास समाप्त झालेला. शेवटचे 2 चेंडू हलका सावना परंतु कमबॅक मैदानावरती दाखवलाय. परंतु शेवटचे 2 बॉल इथून आपण पाहिलं तर कुठेतरी अवांतरचा इशारा आणि गोलंदाज प्रणव जर आपण प्रवीण सर विचार केला तर ज्या प्रकारे लुंगी एनगीडी गोलंदाजी करतात हलकीशी त्या प्रकारची काहीशी गोलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या माध्यमातून अगदी ढिसाळ रनअप आहे परंतु गोलंदाजीची लाईन आणि लेंथ थोडीशी वेगळी आपल्याला मैदानावरती बघायला मिळते. इथे चांगला चेंडू आहे. फसवा चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय. टप्पा पडल्यानंतर बॉल हलकासा स्किट होतोय आणि जाऊन विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इथून आपण पाहिलं तर शेवटचा बॉल शिल्लक असेल या ओव्हर मधला. हा चेंडू जर का चांगला टाकला गेला तर चांगलं कमबॅक म्हणावं लागेल या ओव्हर मध्ये गोलंदाज प्रणवचं. आणि इथून आपण पाहू शकाल अंपायरचं बोर्ड आकाशामध्ये आणि प्रणवला ज्या गोष्टीसाठी आणलं गेलं होतं मैदानाच्या आतमध्ये अगदी तीच कामगिरी करत असताना प्रसाद तावरे एक चौकार आला प्रणवच्या विरुद्धमध्ये परंतु बाद होऊन तंबूच्या दिशेने माघारी परतताना आपण पाहू शकाल.
तर यावेळेस 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या ओव्हरमध्ये ओसांडून होणारी धावा संख्येवरती थोडासा रोख लावण्याचं काम गोलंदाज प्रणवने केलंय. 2 षटकांनंतर 15च्या सरासरीने एकूण धावा संख्येचा विचार केला तर 30 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज राजू नरळे यांच्या हातामध्ये चेंडू सुपूर्त केला गेलाय. मागच्या ओव्हरमध्ये ज्या प्रकारे प्रणवला आणलं गेलं ती मात्र कुठेतरी जमाची बाजू ठरली, परंतु राजू नरळे पहिलाच बॉल इन टू द स्लॉट आणि त्याला शॉट पुल करत बॉलला धाडले सीमा रेखा पार. बिग हिट, माइटी हिट षटकाराकरिता. तर नक्की षटकार मात्र मैदानावरती लगवला. तर यावेळेस आपण पाहिलं तर षटकार लगवला जातोय. पहिल्या बॉलवरती वेलकम टू द क्रीज सांगणारा षटकार फलंदाज महेशच्या बॅटमधून येताना आपण पाहू शकाल. राजू नरळे अगदी मी म्हणेल स्वाभाविक लाईन लेंथवरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होता, परंतु महेशने हिरला. हा बॉल ऑन साईडला पुन्हा एकदा वळवला गेला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील अलगद मैदानावरती पूर्ण केली जाते. रबर बॉल क्रिकेटमध्ये मोठी कसरत असते क्षेत्ररक्षकांसाठी. स्वतःच्या शरीराला सावरत आवरत आपण पाहिलं तर मैदान कव्हर करावं लागतं आणि त्यामुळेच भरपूर वेळा आपण पाहिलं जिथे जिथे सिंगल असते तिथे देखील कुठेतरी फलंदाजांना डबल मिळताना भरपूर वेळा आपण मैदानावरती पाहिले. इथून कमबॅक आहे. डॉट चेंडू आला की गोलंदाज थोडासा खुश होत असेल, कोणताही गोलंदाज असू द्या, कारण की इथे चेंडू जर का बॅटीच्या पट्ट्यामध्ये आला तर 6 धावा मिळाल्याशिवाय कधीच राहत नाहीये. आणि ते आपण पाहिलं तर भरपूरशा कालावधीनंतर एक निर्धाव चेंडू मैदानावरती. पहिला चेंडू थोडासा खराब होता, परंतु नंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे. हा बॉल देखील आपण पाहिलं तर ऑन साईडला गरंगत जातोय. एक धाव तर इथे पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का? तू मे काय घडतंय? राजू नरळे क्विक असणं गरजेचं होतं. खऱ्या अर्थानं क्विकनेस काय असतं ते काही दिवसांपूर्वी आपण क्रिकेटमध्ये पाहिलं असेल. हिम्मत सिंग आशा सोडून दिली होती, फक्त बॉलला नर्वसपणे किक केलं आणि तिथून तो बॉल स्टम्प्सला आदर आणि तिथून मॅच आणि टुर्नामेंट दोन्ही जिंकले. तर थोडंसं क्विक असणं तुम्हाला खऱ्या अर्थानं गरजेचं असतं. इथे महेश सारखी विकेट तुमच्या हातामध्ये होती, परंतु तुमचं कलेक्शनच भरपूर खराब आणि त्यामुळे आपण पाहिलं तर अगदी जिथे 1 धाव आणि 1 विकेट होती तिथे अलगद 2 धावा मिळताना आपण पाहिल्या. त्यानंतर काय देखना कमबॅक आहे मैदानाच्या आतमध्ये. वाईड यॉर्करचा वापर आणि वाईड यॉर्कर कोणताही फॉर्मॅट घेऊन या सगळीकडे सफल ठरतात गोलंदाज. अप्रतिम कामगिरी. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. टीमची धावसंख्या 40 धावा धावफलकावरती. हा बॉल थोडासा खराब आहे. व्हाईट बॉल, बचेंगे तो और भी लढेंगे हे प्रयत्न गोलंदाज राजू नरळे यांचे, परंतु वाचण्याच्या प्रयत्नांमध्ये कुठेतरी बॉल जास्तीचाच अवांतर जाताना आपल्याला बघायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडतीये. 41 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 41 ऑन द बोर्ड. हा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. काय सुरेख फटका. फक्त टायमिंगचा वापर आणि टोला प्रॉपर. बॉल सीमा रेखा पार. आणखीन एक बिग हिट षटकार.
तर यावेळेस नवीन गोलंदाज मी म्हणेल गणेश आयरे, पार्ट टाइम गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अनिरुद्ध आज संघामध्ये नाहीयेत आणि अशा वेळेस आणि यावर्षी एक वेगळा नियम आणि चांगला नियम मला तर वाटतंय की 4 ओव्हर आणि 4 गोलंदाज. एरवी आपण पाहिलं कळंबोली क्रिकेटमध्ये 4 ओव्हरमध्ये किमान 3 गोलंदाज वापरणं बंधनकारक होतं. म्हणजे एका गोलंदाजाला ॲडव्हान्टेज होतं की तुमचा स्ट्रायकर बॉलर 2 ओव्हर टाकू शकतो, परंतु यावर्षी प्रत्येकाला एकच ओव्हर मिळणार. आणि त्या कारणास्तव आपण पाहिलं तर भरपूर सारे संघ अगदी शेवटच्या ओव्हरमधून येऊन फसताना आपल्याला बघायला मिळालेत. पहिले 3 षटकं चांगली राहिली जयमल्हार संघाची, जवळपास 15-15.5च्या सरासरीने. डीजी माऊली मैत्री स्पोर्ट्स या संघाने धावसंख्या एकजूट केली आहे, परंतु हे शेवटचं षटक इथे हे निर्णायक षटक असणार आहे. इथे धावा रोखल्या जाणार की धावा बनवल्या जाणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. चांगला चेंडू आहे. गणेश आयरे पार्ट टाइम गोलंदाज जरूर आहेत, परंतु धार त्यांच्या गोलंदाजीमध्ये देखील आहे. अप्रतिम गोलंदाजी मैदानावरती आपण जरूर पाहतोय. पहिला चेंडू निर्धाव. यावरची मी म्हणेल क्रिकेट खूप लकी राहिले गणेश आयरेसाठी, कारण की आपल्या आयुष्यातली आणि आपल्या स्वप्नातली पहिली प्लेअर ऑफ द सिरीज ते जिंकले आहेत. ICPL प्रीमियर लीग मध्ये, इंटर कॉलनी प्रीमियर लीग मध्ये. आणि खऱ्या अर्थानं तिथून आपण पाहिलं तर कॉन्फिडन्स भरपूर द्विगुणित झाला आहे. परंतु रबल बॉल क्रिकेटसाठी आपल्या घरच्या संघामध्ये पुन्हा एकदा त्यांचं पुनरागमन झालं आणि ते देखील चांगला पराक्रम ते करत असताना हा बॉल उडवलाय काव कॉर्नरच्या डोक्यावरून. खूपच लांब आणि खूपच जोरात येतोय षटकार. तर थँक्यू डीजे. आणि या षटकाराबरोबर सांघिक अर्धशतकाला गवसणी घातली जाते. 50 रन्स ऑन द बोर्ड. लोअर फुलटॉस बॉल कव्हर्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न. सोहम आले तिथं, जोपर्यंत बॉलला उचलेल तोपर्यंत सिंगल आहे. सिंगल पेक्षा जास्त इथे काही नसेल. एका धावेने 55च्या घरामध्ये जाऊन विसावते धाव फलक. 55 ऑन द बोर्ड. या ओव्हर मधले चेंडू झाले जवळपास 3. पहिला बॉल वाईट आला, नंतर डॉट, 6 आणि सिंगल. हे 3 चेंडू पाहूया कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल मयूर वाक्स यांच्या माध्यमातून. हा बॉल ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, बरोबर एंडला थ्रो. आणि दुसऱ्या धावेच्या शोधामध्ये इथे माघारी परतावं लागेल मयूर वाक्सेला. आणखीन एका विकेटचं पतन या क्रिकेटच्या मॅच मध्ये. फलंदाज मयूर बॅक टू दी पवेलियन. तर धन्यवाद डीजे. यावेळेस आपण पाहिलं तर 56च्या घरामध्ये धावफलक विसावलाय. शेवटचे 2 चेंडू. गणेश आहिरे कमबॅक करतोय मित्रांनो. 1 षटकार आला, परंतु त्या व्यतिरिक्त चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या बॉलवरती जर का षटकार रोखला तर इथून मी म्हणेल चांगली मॅच मैदानावरती बघायला मिळेल. अप्रतिम कामगिरी मैदानावरती होत असताना चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. 1 षटकार जरूर आला, परंतु आतापर्यंत ओव्हर मध्ये धावा खर्च केल्यात गोलंदाज गणेशच्या माध्यमातून. 5 चेंडूंमध्ये 10 धावा. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. काय घडेल, धावसंख्या झाली आहे धावफलकावरती आपण पाहिलं तर 57.
57 ऑन द बोर्ड. इथून षटकार आला तर 63, ओनर चौकार आला तर 61, सिंगल आली तर 58 आणि डॉट आला तर 57. आणि इथे मोठा फटका, गरज होती का? एक फुल टॉस चेंडू, त्याचा खरपूस समाचार, शेवट गोड करणारा षटकार. हॅलो, धन्यवाद डीजे आणि धन्यवाद विश्वजित नांगरे पाटील, अर्थातच विकी नांगरे पाटील यांचा आवाज आपण ऐकलात. उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं, क्रिकेट खेळाडूंचं आणि तमाम क्रीडा रसिकांचं मी प्रवीण अर्जुन या ठिकाणी मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करतोय. चला दुसरा पहिल्या फेरीतील दुसऱ्या सामन्याकडे आपण वळतो आणि दुसऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. विनंती असेल आर्यन्स आणि परेश 11 दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे. इनिंग ब्रेक आहे आणि इनिंग ब्रेकमध्ये हा टॉस केला जाईल. तर दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण इमिजिएटली रिपोर्ट करायचं आहे आणि आयोजकांना विनंती असेल की आपण दुसऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौलही या ठिकाणी करायचा आहे. हॅलो, सोबतच मी विनंती करेन दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला की आपला एक अतिरिक्त खेळाडू, ज्यावेळेला आपला सामना सुरू असेल त्यावेळेला आपला एक अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सामना संपेपर्यंत असणं गरजेचं आहे. तर पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. एकूण धावा धावफलकावरती आल्यात 63 आणि विजयासाठी एक भलं मोठं टार्गेट. खरं तर पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटलं तर मोठमोठे टार्गेट आपल्याला पाहायला मिळतात, कारण इथे ताकद नव्हे तर टायमिंगचा खेळ. पहिल्या सत्रामध्ये कमालीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. एकीकडे या स्पर्धेच्या आयोजनाचा भार आणि दुसरीकडे जर का आपण पाहिलं तर मैदानावरती चांगली कामगिरी करण्याची, कारण मोठा प्रेक्षक वर्ग नेहमीच डीजी माऊली या संघासाठी आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतो. आणि एकूणच जर पाहिलं तर उभारल्या गेलेल्या 63 धावा, 64 धावांचं टार्गेट, जरी मोठं टार्गेट असलं तरी सकाळचं सत्र म्हटल्यानंतर प्रसन्न वातावरण आहे. विकेटवरती अजूनही जर का आपण पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये थोडासा पाऊसही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला आणि त्याचा भरपूर फायदा उचलला गेला. तब्बल 63 धावा धावफलकावरती उभारल्या गेल्या. चला विनंती असेल आर्यन्स आणि परेश 11 शेवटची पुकार आहे मित्रांनो आपल्यासाठी. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण इमिजिएटली लगेचच या ठिकाणी संपर्क करायचा आहे. दोन सलामीवीर फलंदाज दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. खरं तर 64 धावांचा ज्यावेळेला पाठलाग करायचा असतो त्यावेळेला सुरुवात दमदार होणं गरजेचं आहे. 4 षटकांचे सामने आहेत, 4 गोलंदाज वापरणं अनिवार्य आहे. पहिल्या षटकाचा जर का आपण विचार केला तर तब्बल 22 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. पहिलं षटक हाताळलं होतं गोलंदाजानं, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 8. कुठेतरी डॅमेज कंट्रोलिंगचं काम करणारं दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळालं. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा आक्रमण हल्ला बॉल केला गेला, ज्यामध्ये तब्बल 17 धावा खर्च केल्या. आणि शेवटचं षटक जे गणेश अहिरेनं हाताळलं, खरं तर ती त्याची भूमिका नाही आहे, परंतु आज एक गोलंदाज त्याच्या संघामध्ये अनुपस्थित असल्या कारणानं ती भूमिका गणेश अहिरेनं बजावली. खरं तर शेवटच्या चेंडूवरती आलेला षटकार जर का रोखता आला असता तर एक चांगलं षटक गणेश अहिरेच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळालं असतं, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जर आणि तर या शब्दांना फारसं महत्त्व नसतं. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी झाला समाप्त. धावा धावफलकावरती आल्या 63 विजयासाठी लक्ष उभारलं गेलं 64 धावांचं. आणि एक छोटीशी टीम हडल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. आज 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून पीटीसी लाईव्ह या संपूर्ण स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर प्रत्येक चौकार, षटकार आणि विकेट नंतर SK साऊंडेड इव्हेंट्स अर्थातच उदयदादा पवार आणि त्यांची संपूर्ण टीम देखील सज्ज झाली आहे तमाम क्रीडा रसिकांचं निखळ मनोरंजन करण्यासाठी. निश्चितच या ठिकाणी एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा
डीजे माऊली मैत्री चषक 2026 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा, एक दर्जेदार क्रिकेट स्पर्धांचं आयोजन सन्माननीय दिनकरजी पोपेट साहेबांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली, कल्पक नेतृत्वाखाली आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते. खरं तर व्यवसाय उद्योग क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव सध्याच्या घडीला जर का आपण पाहिलं तर या नावाची ही चर्चा आपल्याला पाहायला मिळते. डीजी कन्स्ट्रक्शनचे सर्व आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक, आमच्या संपूर्ण आयोजन समितीचे प्रमुख आधारस्तंभ यांचंही आपण विशेष कौतुक करूया. कारण क्रिकेटसाठी नेहमी सदैव तत्पर असं हे व्यक्तिमत्व आहे आणि खूप चांगली संघ बांधणी यावेळेला आपल्याला निश्चितच पाहायला मिळते. प्रत्येक क्रिकेट हंगामामध्ये चांगल्या खेळाडूचा, दर्जेदार खेळाडूंचा भरणा त्यांच्या संघामध्ये आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो. संपूर्ण वर्षभर खेळाडूंनी केलेली कामगिरी आणि त्यानंतर संघामध्ये दिले गेलेले स्थान. डीजी माऊली मैत्री चषक 2026 आपण या ठिकाणी पाहतोय. थोडासा विलंब जरूर होतोय सामन्यांना, परंतु खेळाडूंना विनंती असेल, कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये जर आपल्याला जास्तीत जास्त षटकांचे सामने खेळायचे असतील तर मात्र सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला वेळ वाचवणं गरजेचं आहे. त्यामुळे अरेंज संघाचे संघनायक आणि त्याचबरोबर परेश 11 यावेळेला सुरुवात होते या सामन्यांना. टिक फॉर टॅट, जशा तसे प्रत्युत्तर. यावेळेला पंचांचा इशारा, इट्स आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी बिग हिट. थँक्यू. आणि पहा, पहिल्या चेंडूवरती आसमान दाखवलं जात आहे. गोलंदाज आहेत विक्रम पवार. आणखीन एक बिग हिट. यावेळेला चेंडू मिळाला स्लॉट मध्ये आणि त्या चेंडूला भिरकावून दिलाय सीमा रेखा पार. मंगेशच्या बॅट मधून येतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार. शेक. हॅलो. थँक्यू डीजे. कमालीची धून आपण या ठिकाणी ऐकली. खरं तर फलंदाजी कमालीची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. वेल बिगिन इज हाफ डन. क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो पहिल्या 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके पाहायला मिळालेत आणि जणू मंगेश आज इरादे करून आलाय की लक्ष किती मोठं असो, मी माझा स्वाभाविक खेळ मैदानाच्या आतमध्ये करणार. मंगेश बागल स्ट्रायकिंग एंडला एक उंचपुरा फलंदाज आहे, परंतु गोलंदाजीमध्ये कमबॅक करण्यासाठी ओळखले जाणारे विक्रम पवार. यावेळेला मात्र चांगला चेंडू होता. फुलर लेनचा चेंडू ब्लॉक होल मध्ये चेंडूचा मारा केला गेलाय. सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेसाठी रिस्क घेतलाय आणि इथे मात्र फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव. नशिबाची साथ मिळाली आहे, कारण धावबाद काढायची संधी होती. नॉन स्ट्रायकिंग एंडला कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता, त्यामुळे विक्रम पवार यांनी स्ट्रायकिंग एंडला चेंडूची फेकी केली आणि जिथे मंगेशला बाद करण्याचा प्रयत्नही मैदानाच्या आतमध्ये झाला, परंतु नशिबाची साथ मिळाली. चेंडूची फेकी थोडीशी वाईड राहिली आणि एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित केलं गेलं. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ संपलाय. धाव फलकावरती आल्या 14, ज्या सुरुवातीची गरज होती. खरं तर मंगेश चा जर विचार केला तर मोठ्या फटक्यांसाठी जाणला जाणारा खेळाडू आहे. द मॅन इन फॉर्म म्हणूनही या खेळाडूकडे पाहिलं जातं. या 2 विस्फोटक खेळाडूंच्या खांद्यांवरती पूर्णपणे जबाबदारी असेल या 64 धावांना आकार देण्याची. यावेळेला लोअर फुलटॉसचा चेंडू होता. आणखीन एक संधी या ठिकाणी, परंतु या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. विक्रम पवार थोडेसे नाराज आहेत, नाखुश आहेत, कारण हा झेल होणं अपेक्षित होता. झेल सुटला आणि धाव मात्र धावफलकावरती एकेरी स्वरूपामध्ये आली आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता ऑन स्क्रीन. लोअर फुलटॉसचा हा चेंडू होता. टाइम करता आला नव्हता. असे रक्षकही जणू एखादा ट्रॅप रचला जावा त्या पद्धतीची ही गोलंदाजी पाहायला मिळाली, परंतु आज दैव बलवत्तर आहे. नशीब साथ देत असताना मंगेशचा आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडूंचा त्यानं सामना केलाय. वैयक्तिक 15 या धावासंख्येवरती तो खेळतोय. यावेळेला राहुलसाठी हा वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न, खोडून काढलाय चेंडूला. सिंगलला पुन्हा एकदा डबल मध्ये कन्वर्ट केलं जातं. एक
अगदी ऍज स्ट्रेट ऍज अरो चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे राहुलच्या बॅट मधून येतोय दमदार षटकार. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी झालाय समाप्त. पहिल्या सत्राचा जर का आपण विचार केला तर धावा उभारल्या होत्या डीजी माऊली मैत्री संघानं 22 आणि त्याला प्रत्युत्तर दाखल इथे मात्र धावा उभारल्या गेल्यात जय मल्हार फोर्स फिटनेस या संघाच्या माध्यमातून तब्बल 23 धावा. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. गोलंदाज पहिला चेंडू यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता अलॉंग द कार्पेट. जमिनी लगतचा हा फटका या ठिकाणी पाहायला मिळालाय. या षटकामध्ये 10-12 हे कॅल्क्युलेशन तुमच्या माइंडमध्ये असणं गरजेचं आहे. किमान एक मोठा फटका जर का या षटकामध्ये आला, उर्वरित 5 चेंडूंवरती जर का सिंगलही आल्या तरी देखील 11-12 धावांचं हे षटक राहू शकतं. कारण पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं दुसऱ्या षटकात कमालीचं कमबॅक आलं होतं, अवघ्या 8 धावांचं ते षटक राहिलं होतं. त्यामुळे अगदी त्याच रणनीती अनुसार हे दोनही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला लोअर फुल टॉसचा चेंडू होता, मिड विकेट रिझनमध्ये चेंडू वळवलाय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येईल चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेला पाहायला मिळतंय. चेंडूची फेकी ही कमालीची राहिली आहे. एकेरी स्वरूपाच्या धावा. खरं तर या दोनही खेळाडूंमधून एका खेळाडूला कंटिन्युअसली अटॅकिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. राहुल जाधवचा जर का आपण विचार केला तर परिस्थिती अनुरूप फलंदाजी करण्याची क्षमता असलेला खेळाडू आहे. लक्ष कितीही मोठा असो या धावांचा बी पाठलाग करू शकतो. हा आत्मविश्वास जर का तुमच्या खेळीमध्ये असेल तर मोठमोठ्या धावांचा पाठलागही केला जाऊ शकतो. सुरुवात दमदार मिळाली आहे. आवश्यकता आहे सुरुवातीमध्ये सातत्य राखण्याची. यावेळेला मात्र मिली हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. टायमिंग परफेक्ट आहे. मंगेश ऑन फायर. यावेळेस चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार. पहा कोणत्याही गोलंदाजाला या ठिकाणी सुट्टी द्यायची नाहीये. मारायचं तर टॉपच्यालाच. जणू हा इरादा करूनच मंगेश मैदानाच्या आतमध्ये आहे. कमालीची फलंदाजी. यावेळेला देखील फुलर लेनचा चेंडू होता. वाईड यॉर्क काढण्याचा प्रयत्न. थोडासा अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर जाणारा चेंडू होता. बॅटीच्या बॉटम एजला चेंडू लागतोय. चांगलं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट दोनही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये साकारतायत. बऱ्याच वेळेला काय होतं की 63 धावा ज्यावेळेला तुम्ही चेस करतात किंवा 63 धावांचं टार्गेट ज्यावेळेला उभारलं जातं पहिल्या सत्रामध्ये थोडंसं मानसिक दडपण असतं. परंतु मंगेशनं ज्या पद्धतीनं सुरुवात दिली, आत्मविश्वासपूर्ण खेळ त्यानं केला. अगदी या गोलंदाजीच्या सर्वाधिक प्रभावी अस्त्रावरती त्यांनी हल्लाबोल केला. आणि आघाडीच्या गोलंदाजावरती ज्यावेळेला 23 धावा येतात त्यावेळेला तुमचे मनसुबे, तुमचे आत्मविश्वास हा एका वेगळ्या उंचीवरती असतो. इथून जर का आपण पाहिलं तर चांगलं कमबॅक आहे. कमालीचा कमबॅक. गोलंदाजीचा जर का विचार केला तर यावेळेला गोलंदाज चांगलं कमबॅक करून देतात. एक षटकार वगळता या षटकामध्ये चांगलं कमबॅक राहिलंय. अजूनही येणारे 13 चेंडू शिल्लक आहेत. 32 धावांची आवश्यकता आहे. जर का हा चेंडू निर्धावला किंबहुना या चेंडूवरती जर का विकेट आली तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा फाईट बॅक करू शकतो. परंतु जर का हे दोन खेळाडू यावेळेला अशा प्रकारची लाईन चालणार नाही आहे. क्षेत्ररक्षकही थोडासा नाखुश आहे कारण लोअर फुल टॉस फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. 1 मोर विकेट.